मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक अखेर सुरळीत झालेली आहे। तब्बल 32 तासांनंतर अपघातग्रस्त टँकर सुरक्षित स्थळी हटवण्यात आलेला आहे। टँकर हटवल्यानंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरची वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्याने गळती सुरू झालेली होती, त्यामुळे मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली। आडोशी बोगदा ते उर्से टोल नाक्यापर्यंत तब्बल 50 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालेली होती। या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालक आणि प्रवासी अडकून पडलेले होते। अखेर 32 तासांनंतर वाहन चालक आणि प्रवाशांची कोंडीमधून सुटका झाली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी चैताली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, 32 तासांनंतर ही वाहतूक कोंडी अखेर सुटलेली आहे, काय सध्या तिथे पाहायला मिळतंय? वाहतूक नीट सुरू झालेली आहे का? पोलीस तिथे दिसतायत का? निश्चितच त्याचे आपण पाहायला गेलं तर तब्बल 32 तास जे आहेत ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे क्लिअर होण्यासाठी गेलेले आहेत। रात्री 2:15च्या सुमारास जी आहे हा अपघातग्रस्त टँकर 4 क्रेन लावून बाजूला घेण्यात आला आणि त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती मुंबईकडे जाणारी पूर्ण लेन जी आहे ती खुली करण्यात आली आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास संपूर्ण ही वाहतूक जी आहे ती क्लिअर झाली। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण घाट परिसर जो आहे तो सुरळीत वाहतूक सुरू आहे। मात्र ताजे पेट्रोल पंप असेल, मळवली आणि लोणावळा एक्झिट या भागामध्ये काही कंटेनर चालक गाड्या लावून झोपून गेल्यामुळे या भागामध्ये या पट्ट्यामध्ये जे आहे ते काहीशी वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मात्र या ठिकाणी देखील महामार्ग पोलीस जाऊन या झोपलेल्या कंटेनर चालकांना उठून कंटेनर पुढे घेण्यासाठी सांगत आहे। त्यामुळे अवघ्या काही वेळातच म्हणजे पुढील काही अर्ध्या तासामध्येच हा संपूर्ण पट्टा देखील पूर्णतः क्लिअर होईल आणि त्यामुळे तब्बल 32 तासानंतर पुन्हा एकदा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो सुरळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्की चैत्राली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।